हाय, हॅलो, नमस्कार, रामकृष्ण आहे. चला आज आपण एक पारंपरिक रेसिपी बघणार आहोत. हे आहे हुळग्याचं पीठ. हे चक्कीमध्ये बनवून आणलं, पीठ चाळून घेतलं, त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि थोडं तेल टाकायचं. आपण जेवढं पीठ घेतलं तेवढंच त्याच चवीनुसार मीठ टाकायचं. थोडंसं तेल टाकायचं, कारण मग ते जास्त चिटकत नाही, त्यामुळे थोडं तेल टाकायचं. पाणी टाकून मळून घ्यायचं. आपण कणिक मळतो त्याप्रमाणे. हे बघा, अशा प्रकारे पहिले मीठ मिक्स करून घेते, तेल आणि ते मग मळून घेतलं. हे बघा, अशा प्रकारे मळून घेतलं. आता आपण त्याचे छोटा तुकडा घ्यायचा काढून पिठाचा. मळून घ्यायचं. आता काही लोक हातावर बनवतात, पण मला काय हातावर जमत नाही दोन्ही हाताने, त्यामुळं मी असं पोळपाटावर बनवते. आमची आजी सांगायची, आम्ही खूप बनवायचो हातावरती आणि खरंच खूप सुंदर बनवायची आमची आजी पण हाताने. पण मला काही कधीच जमलं नाही, माझ्या आईला पण नाही कधी जमलं. असंच पोळपाटावरच बनवायचो आम्ही. असं बनवलं तरी खूप छान बनतं. त्यामुळे हे बघा, असंच बनव. मी तर असंच बनवते. तुम्हाला किती जाड ठेवायचे, किती पातळ ठेवायचे तसं ठेवू शकता आणि करू शकता. अशा प्रकारे हे बघा, मला जेवढं बारीक पाहिजे त्याप्रमाणे मी केलं. ह्यापेक्षाही जर लहान पाहिजे असेल तरी करू शकता तुम्ही. आपण तेल टाकलेले त्यामुळे ते काही चिटकत नाही, हाताला पण नाही, पोळपाटाला पण नाही. जर चिटकतच असेल तर थोडं पीठ टाकून केलं तरी पण चालतं. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचं. छोटे छोटे तुम्हाला किती पाहिजे तसं. आता आपण पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी आली, त्यामध्ये मीठ, थोडंसं तेल टाकायचं आणि त्याची उकड काढून घ्यायची. नुसती उकड खाली तरी पण खूप छान लागते, उकडीच्या पण शेंगोळ्या. पण आपण मसाल्यात बनवू, त्यासाठी कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. हे कांदा, खोबरं, लसूण, अद्रक याची पेस्ट आहे, खडे मसाले थोडेसे, ती छान अशी भाजून घ्यायची. दाखवते त्याप्रमाणे अशी भाजून घेतली का त्यामध्ये काही मसाले, हळद, लाल तिखट, तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढं, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर, तुमच्याजवळ जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही टाकू शकता. जिरे पावडर हे टाकायचं. थोडंसं मीठ टाकायचं जर कमी असेल तर. मला माझ्या शेंगोळ्यांमध्ये थोडं मीठ कमी वाटत होतं, त्यामुळे मी मसाल्यामध्ये टाकलं हे मीठ. आता हे छान असं परतून घ्यायचे मसाले. कमी गॅसवरतीच हे मसाले परतून घ्यायचे छान प्रकारे. मसाले जेवढे छान भाजून घेऊ तेवढी भाजी छान बनते, त्यामुळं घाई करायची नाही, मसाले छान भाजून घ्यायचे. आपण शिजवून घेतलेली उकड ती यामध्ये घालून घ्यायची. आता ही छान शिजवून घेतलेली आपण, त्यामुळं काय जास्त वेळ ठेवावा लागत नाही. एक उकळी येऊन द्यायची. कोथिंबीर असेल तर वरून थोडी कोथिंबीर घालायची. झाली आपली भाजी तयार होते. 1-2 मिनिटं लागतात उकळी यायला. हे बघा, झाली आपली भाजी तयार. हे बघा, अशी दिसते. तुम्ही भाकरी संग, चपाती संग, भाता संग, कशा संग पण खाऊ शकता. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट सांगा. चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.